नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या मायबोली मराठी भाषेतील यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे करंट अफेअर्स मराठी. या ठिकाणी आपण जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर तुम्ही चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज होणाऱ्या जेवढेही अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओ असतील त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. या ठिकाणी आपण काय आज पाहणार आहोत की राफेल फायटर, जो की आताचा सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट चर्चेमध्ये असलेला जो काही टॉपिक आहे राफेल फायटर, याच्याबद्दलचे जेवढेही इम्पॉर्टंट प्रश्न बनत असतील किंवा तयार होत असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हे जेवढे काही प्रश्न असतील ते सर्व परीक्षांसाठी अति महत्त्वाचे प्रश्न असतील. त्याच्यामुळे हा प्रश्न किंवा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शांत मनाने शेवटपर्यंत पहा. जो पण प्रश्न तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वाटतो तो तुम्ही लगेच वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, आणि ज्या पण प्रश्नाबद्दल काही अडचण असेल किंवा अजून एक्स्ट्रा काही प्रश्न बनत असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, चला सुरू करूया आपल्या आजच्या प्रश्नांच्या सिरीजला. तर पहिला प्रश्न हा बनतो की राफेल फायटर विमानाची निर्मिती कोणत्या देशाने केलेली आहे? तर या देशाचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? फ्रान्स. फ्रान्स या देशाने राफेल फायटरची निर्मिती केलेली आहे. तर फ्रान्सचे राष्ट्रपती कोण आहेत? इमॅन्युअल मॅक्रॉन. फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस. फ्रान्सचं चलन म्हणजेच करन्सी काय आहे? युरो. आणि फ्रान्समधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे ज्याचं नाव आहे आयफेल टॉवर, ज्याची उंची ही 300 मीटर आहे. परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाचे प्रश्न आहेत. हेच प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शांतपणे शेवटपर्यंत पहा, आणि जर पॉसिबल असेल तर हे प्रश्न तुम्ही लगेच एका कागदावरती किंवा वहीवरती नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून कुठल्याही एक्झामची जेव्हा परीक्षा करताल तेव्हा हा मुद्दा तुम्हाला परत वाचायची गरज नाही. त्याच्यामुळे जसे जसे दिवस पुढे जातील किंवा जशी जशी एक्झाम जवळ येते त्याच्यामुळे तेव्हा टेन्शन येतं किंवा डिस्टर्बिंग जास्त क्रिएट होतं. त्याच्यामुळे जसा जसा नवीन एखादा ट्रेंडिंग टॉपिक असतो तो लगेच कव्हर करून टाकायचा. ठीक आहे, तर यामध्ये आपण जवळपास 30 ते 50 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. हे प्रश्न तुम्ही डोळ्याने पहा, शांत डोक्याने पहा, आणि जो पण प्रश्न महत्त्वाचा वाटतो तो लगेच नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. पहिले भारतीय रक्षा मंत्री कोण आहेत ज्यांनी राफेल फायटर विमानामध्ये भरारी घेतलेली आहे? म्हणजे भारताचे असे पहिले रक्षा मंत्री कोण आहेत ज्यांनी राफेल फायटरमध्ये बसले आणि त्यांनी भरारी घेतली आहे? तर त्यांचं नाव काय? राजनाथ सिंह. ठीक आहे, जे की त्यांचं लोकसभा क्षेत्र कोणतं आहे? लखनौ. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतो. आणि लखनौ कुठे आहे? युपी मध्ये. जर युपी या राज्याचं वर्णन करण्यात आलं तर युपीचे सीएम कोण आहेत? आदित्यनाथ योगी. आणि गव्हर्नर कोण आहेत? आनंदीबेन पटेल. आता हे जे काही आनंदीबेन पटेल आहेत त्यांना अजून एका राज्याचा अतिरिक्त राज्यपाल म्हणून पदभार त्यांना भेटलेला आहे. तर ते राज्य कोणतं? मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेशमधील जे राज्यपाल होते लालजी टंडन यांचं दुर्दैवी निधन झालं होतं, तर त्यांच्या जागी आनंदीबेन पटेल यांना अतिरिक्त राज्यपालाचा पदभार भेटलेला आहे. तर आपला प्रश्न काय होता? पहिले भारतीय रक्षा मंत्री कोण आहेत ज्यांनी राफेल फायटरमध्ये भरारी घेतलेली आहे? तर त्यांचं नाव काय? राजनाथ सिंह. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. फ्रान्सचे सध्याचे रक्षा मंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव काय आहे? फ्लोरेन्स पार्ली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. फ्रान्समधील सध्याचे भारतीय राजदूत कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे जावेद अशरफ. हे फ्रान्समधील सध्याचे भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच भारत आणि या ठिकाणी चीन नाही, भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान एक मिलिटरी एक्झरसाइज झाली होती, म्हणजे सैन्य अभ्यास झाला होता. तर त्याचं नाव काय होतं? तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव काय आहे? शक्ती. शक्ती मिलिटरी एक्झरसाइज हे भारत आणि फ्रान्स याच्या दरम्यान नुकतीच झालेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हे भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख आहेत. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न बनू शकतो. पहा काय प्रश्न आहे आपला? RAFELE म्हणजेच राफेल फायटर, बरोबर. याच्याबद्दल जेव्हा प्रश्न येतात, ठीक आहे, तर स्वाभाविक आहे फक्त राफेल विमान याच्याबद्दलच प्रश्न येतील का? तर नाही. तर राफेल विमान कशाच्या रिलेटेड आहे? कोणत्या कॅटेगरीच्या? तर भारतीय वायुसेना म्हणजेच हवाई दल. तर हवाई दलाच्या सुद्धा आजूबाजूत सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला पाहिजे किंवा हे गरजेचे बनतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. राफेल फायटर बाबतीत केव्हा करार झालेला होता? तर विद्यार्थी मित्रांनो हा करार झाला होता सप्टेंबर 2016ला. ठीक आहे, त्यानंतर किती राफेल फायटर बाबतीत करार झालेला होता? तर तो 36 राफेल फायटर बाबतीत करार झालेला होता. महत्वाचा प्रश्न आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ठीक आहे, त्याच्यामुळे अगदी महत्वाचे प्रश्न आहेत. तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की ठीक आहे राफेल फायटर बद्दल सर्व प्रश्न कव्हर झालेत. राफेल फायटर खरेदी करताना भारताचा कितवा नंबर आहे, किंवा राफेल फायटर खरेदी करण्यामध्ये भारताचा कितवा नंबर बनलेला आहे? तर भारत हा देश तिसरा आहे. म्हणजे याच्याच अगोदर पहिला देश आहे इजिप्त ज्यांनी की राफेल फायटर खरेदी केले. त्यानंतर दुसरा आहे देश कतार ज्यांनी राफेल फायटर खरेदी केले. आणि भारताचा आपल्या तिसरा क्रमांक आहे ज्यांनी राफेल फायटर खरेदी केलेले
आहे. महत्वाचा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एका राफेल फायटरची किंमत किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, एका राफेल फायटरची किंमत आहे 673 कोटी. महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. राफेल फायटर कोणत्या कंपनीने निर्मित केलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव काय? डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीच्या निर्मितीचे राफेल फायटर आहे. आता ठीक आहे, डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीचं नाव आलं तर डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ कोण आहेत? एरिक ट्रॅपियर. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे? फ्रान्स मध्येच पॅरिस या ठिकाणी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या एअरफोर्स बेसवरती राफेल विमान उतरलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात असू द्या. अंबाला नावाचा जो काही एअरफोर्स बेस आहे त्या ठिकाणी 29 जुलैला राफेल विमान उतरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय हवाई दल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो दरवर्षी 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो आणि याच दिवशी पहिले राफेल फायटर उड्डाण सुद्धा त्या दिवशी घेतलेले होते. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पाहूया. भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख कोण होते? तर त्यांचं नाव काय आहे? एअर चीफ मार्शल अर्जुन सिंह. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय हवाई दलाची स्थापना केव्हा झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय? 8 ऑक्टोबर 1932ला भारतीय हवाई दलाची स्थापना झालेली होती. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. फ्रान्सने पहिल्यांदा भारताला राफेल विमान केव्हा दिले होते? तर ते केव्हा दिले होते? ऑक्टोबर 2019 मध्ये. ठीक आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. राफेल फायटर विमानाची मारक क्षमता केवढी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याची मारक क्षमता केवढी आहे? 3700 किलोमीटर पर्यंत. अत्यंत वेगवान. या ठिकाणी 15वा प्रश्न पाहूया. राफेल फायटर विमानाची वेगाची क्षमता किती आहे? म्हणजे मॅक्झिमम स्पीड किती असतो? तर 2200 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने, एवढ्या प्रचंड वेगाने राफेल फायटर पळू शकतं किंवा उडू शकतं. या ठिकाणी 16वा प्रश्न पाहूया. राफेल विमानाच्या इंधनाची क्षमता किती आहे? तर 17,000 किलोग्राम एवढी इंधनाची क्षमता आहे राफेल विमानाच्या. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. राफेल विमान किंवा राफेल लढाऊ विमान फायटर एका मिनिटामध्ये किती हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतो किंवा उडू शकतो? तर याचं उत्तर आहे 60,000 फुटापर्यंत तो अक्षरशः वर उंच जाऊ शकतो. ठीक आहे, एका मिनिटामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राफेल फायटर जास्तीत जास्त किती भार उचलून हवेमध्ये उडान घेऊ शकतो? म्हणजेच किती वजन त्यानं सहन करू शकतो? म्हणजे 24,500 किलोग्राम एवढा भार घेऊन तो हवेमध्ये भरारी घेऊ शकतो. या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न पाहूया. राफेल फायटर विमानामध्ये किती इंजिन बसवले गेलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2 इंजिन बसवलेले आहेत. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. कोणकोणत्या देशामध्ये राफेल फायटरचा वापर करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय असणार आहे? अफगाणिस्तान, लिबिया, माली आणि इराक या देशांमध्ये राफेल फायटरचा वापर करण्यात आलेला आहे याच्या अगोदर. पुढचा प्रश्न पाहूया. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये किती रुपयाचे करार झालेले आहेत राफेल फायटरच्या बाबतीत? तर हा करार झालेला आहे 59,000 कोटींचा करार भारत आणि फ्रान्स यांच्या देशामध्ये झालेला आहे राफेल फायटरच्या विमानांना घेऊन. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राफेल फायटरच्या रजिस्ट्रेशनवरती कोणाचं नाव असेल? तर ते कोणाचं नाव असेल? बिरेंदर सिंह धनोआ. मला कोणी सांगू शकेल का हे बिरेंद्र सिंग धनोआ कोण आहेत किंवा कोण होते? जर कोणाला माहित असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. या ठिकाणी शेवटचा प्रश्न पाहूया आजचा. पॅरिस शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय फ्रान्समधील सीन नदी आहे, सीन, यस, या नदीच्या किनारी पॅरिस शहर वसलेले आहे. आणि या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर यांचं नाव काय आहे? विपिन रावत. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जर भारताचं विचारलं तर फ्रान्सचे पण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर फ्रांकोस लिकोनट हे फ्रान्सचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS आहेत. आणि या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. राफेल फायटर्सचे हिंदी नाव काय ठेवण्यात आले? तर हिंदी नाव काय ठेवण्यात आले? आंधी किंवा तुफान म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते राफेल फायटर किंवा राफेल लढाऊ विमान जे काय आहे त्याच्या बाबतीचे हे एवढे प्रश्न होते. हे प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर हे प्रश्न तुम्हाला जो पण प्रश्न इम्पॉर्टंट वाटला तो तुम्ही लगेच वहीमध्ये नोट डाऊन करून घेतला असता मी आशा बाळगतो. आपल्याला जर परत एकदा रिव्हिजन करायचं असेल तर आपण परत एकदा रिव्हिजन करून घेऊया की पहा काय म्हटलं आहे. राफेल फायटर विमानाची निर्मिती कोणत्या देशाने केली आहे? तर कोणत्या देशाने केलेली आहे? फ्रान्स या देशाने केलेली आहे. त्यानंतरचा पहिले भारतीय रक्षा मंत्री कोण आहेत ज्यांनी राफेल फायटर विमानामध्ये भरारी घेतली आहे? तर त्यांचं नाव काय? राजनाथ सिंह. त्यानंतर फ्रान्सचे सध्याचे रक्षा मंत्री कोण आहेत? तर फ्लोरेन पार्ली. फ्रान्समधील सध्याचे भारतीय राजदूत कोण आहेत? तर जावेद अशरफ. फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये सैन्य अभ्यास झाला होता, त्या सैन्य अभ्यासाचं नाव काय? शक्ती.
त्यानंतर भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत, तर एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया. पहा, मी डबल एकदा रिव्हिजन घेतोय जेणेकरून तुमच्या कानावर हे शब्द परत परत पडतील आणि हा विषय एकदाचा कव्हरच होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल तुम्ही बिलकुल टेन्शन बाळगू नका. या ठिकाणी राफेल फायटर बाबतीत केव्हा करार झाला होता, तो 2016 सप्टेंबरमध्ये 2016 झालेला होता. किती राफेल फायटर बाबतीत करार झाला होता, तर तो 36 राफेल बाबतीत करार झालेला होता. 6वा प्रश्न पाहूया. राफेल फायटर खरेदी बाबतीत भारताचा कितवा नंबर लागलेला आहे, तर भारताचा 3रा नंबर आहे. याच्या अगोदर पहिला नंबर इजिप्तचा आणि दुसरा नंबर कतारचा आहे. या ठिकाणी एका राफेल फायटरची किंमत किती सांगितलेली आहे, 673 कोटी. त्यानंतर राफेल फायटर कोणत्या कंपनीने निर्मित केलेला आहे असं जर विचारलं तर डसॉल्ट एव्हिएशन, ज्याचे सीईओ आहेत इरिक ट्रॅपियर आणि हेडक्वार्टर आहे पॅरिस, जे की फ्रान्समध्ये आहे. त्यानंतर कोणत्या एअरफोर्स बेसवरती राफेल उतरले, तर अंबाला नावाचं जे एअरफोर्स आहे त्याच्यावरती ते उतरलेले आहेत. त्यानंतर भारतीय हवाई दल केव्हा साजरा केला जातो दिवस, तर 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. त्यानंतर भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख कोण आहेत, तर एअर चीफ मार्शल अर्जुन सिंह हे भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख आहेत. त्यानंतर भारतीय हवाई दलाची स्थापना केव्हा झाली असं जर विचारलं तर स्थापना झाली 8 ऑक्टोबर 1932ला. त्यानंतर फ्रान्सने पहिल्यांदा भारताला राफेल विमान केव्हा दिले होते, तर ऑक्टोबर 2019ला. महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर राफेल फायटर विमानाची मारक क्षमता केवढी असं जर विचारलं तर 3700 किलोमीटर पर्यंत. त्यानंतर राफेल फायटर विमानाची वेगाची क्षमता किती आहे असं जर विचारलं तर 2200 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर राफेल विमानाच्या इंधनाची क्षमता किती आहे असं जर विचारलं तर 17,000 किलोग्राम एवढी इंधनाची क्षमता आहे. त्यानंतर राफेल विमान एका मिनिटामध्ये किती हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं, तर 60,000 फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर राफेल जास्तीत जास्त किती वेट उचलू शकतं, म्हणजे भार उचलू शकतं, तर 245 म्हणजेच 24,500 किलोग्राम एवढं वजन उचलू शकतं. राफेल फायटरमध्ये किती इंजिन आहेत असं विचारलं तर 2 इंजिन आहेत. कोणकोणत्या देशामध्ये राफेल फायटरचा यूज केला होता असं जर विचारलं तर अफगाणिस्तान, लिबिया, माली आणि इराक. पहा, अफगाणिस्तान, लिबिया, माली आणि इराक म्हणजेच ALME. ठीक आहे, तर याला तुम्ही शॉर्टकटमध्ये ट्रिक्सवर ठेवू शकता, MEAL मील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न होता की भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान किती रुपयाचे करार झालेले आहेत, तर किती करार झालेले आहेत, 50 अधिक 9,000 कोटी म्हणजे 59,000 कोटीचा याच्या बाबतीत करार झालेला आहे. या ठिकाणी राफेल फायटरच्या रजिस्ट्रेशनवरती कोणाचं नाव असेल, तर बिरेंद्र सिंह धनोआ. मी तुम्हाला आत्ताच म्हटलंय की बिरेंद्र सिंह धनोआ हे कोण आहेत, तुम्ही त्याचा कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता. या ठिकाणी पॅरिस शहर, या ठिकाणी ते हेडक्वार्टर आहे डसॉल्ट एव्हिएशनचं, तर ते पॅरिस शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे, तर सीन नदीच्या किनारी वसलेलं आहे. या ठिकाणी भारताचे पहिले CDS कोण आहेत, तर विपिन रावत. आणि फ्रान्सचे CDS कोण आहेत सध्याचे, तर फ्रांकोस लिकोनट. राफेल फायटरचं हिंदी नाव काय ठेवण्यात आलं आहे, आंधी किंवा तुफान त्याला आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. मी मुद्दाम परत एकदा रिव्हिजन घेतलं आहे जेणेकरून हे प्रश्न तुमच्या कानावरती परत परत पडतील आणि तुम्हाला याच्या बाबतीत नॉलेज पक्क तुमच्या फिक्स डोक्यामध्ये एक इमेज किंवा एक वाक्य लक्षात राहील. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे होते जवळपास 30 ते 40 प्रश्न रिगार्डिंग टू राफेल फायटर एरोप्लेन किंवा विमान. ठीक आहे, तर जे पण प्रश्न महत्त्वाचे वाटले असतील तुम्हाला, मी आशा बाळगतो तुम्ही ते लिहून घेतले असतील. ठीक आहे, तर अशा प्रकारचे इम्पॉर्टंट जे ट्रेंडिंग आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टॉपिक असतील ते आपण सतत या चॅनलवरती घेत असतो. तर ठीक आहे, तुम्हाला शेवटी सर्वांना एकच विनंती, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला काही मला सांगायचं किंवा सजेशन किंवा काही त्रुटी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे कळवा. या ठिकाणी दररोज सकाळी 7 वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ होत असतो, तो सुद्धा तुम्ही पाहायला नका विसरू, कारण की त्या ठिकाणी दररोज जेवढ्याही चालू घडामोडीच्या घटना घडतील त्या सर्व घटना आपण प्रश्न आणि आन्सर या स्वरूपात आपण मांडत असतो. ठीक आहे, शेवटी एवढंच बोलेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. या व्हिडिओची PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन व्हा, जेणेकरून दररोज होणाऱ्या जेवढे काही व्हिडिओ असतील त्या सर्व व्हिडिओच्या PDF तुम्हाला सहजपणे डाउनलोड करता येतील. ठीक आहे, भेटूया आता उद्या सकाळच्या 7 वाजताच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.